तर CSS मध्ये कसं असतं की त्याच्या आधी एक मी फोटो लावतो की तुमचा जो आत्तापर्यंत आपण काय करायचं, जे हाईट द्यायचं कोणता पण बॉक्स असेल, तुमचा डिव असेल, हेडर असेल, फुटर असेल किंवा स्पॅन टॅग असेल, पॅराग्राफ टॅग असेल, जेवढे पण आपण टॅग्स वापरला ते आपण फक्त हाईट आणि विड्थ वापरली. हाईट आणि विड्थ म्हणजे काय की तुमचा जो कंटेंट असतो ना त्याला ती हाईट आणि विड्थ अप्लाय होती. त्याच्यानंतर आपण बॉर्डर वापरली. पण आपण पॅडिंग कधी बघितलं का नाही बघितलं, तर पॅडिंगचा त्याचा कंटेंट काय असतो की बॉर्डर आणि तुमचा जो कंटेंट असतो ना त्याच्यामधला जो गॅप असतो त्याला पॅडिंग म्हणतात. आणि जो बॉर्डरच्या बाहेर असतो ना त्याला मार्जिन म्हणतात. जो बॉर्डरच्या बाहेर जो पण गॅप असतो, टॉप असेल, लेफ्ट, बॉटम आणि राईट, हे त्याच्या 4 प्रॉपर्टी असतात. या 4 प्रॉपर्टीमध्येच तुम्हाला सगळं खेळायचं असतं की तुमचं बुटस्ट्रॅपिंग असेल, तुमचा फ्लेक्झिबल कंटेंट असेल, त्याची हाईट विड्थ असेल, रिस्पॉन्सिव्हनेस वगैरे ना, सगळं हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे की हा बेस आहे सगळ्याचा. जेवढा तुमचा CSS आहे ना हा सगळ्याचा तुमचा CSS चा बेस आहे. आता तुम्हाला याची डायग्राम जर बघायची असेल ना तर कोणतं पण पेज घ्या एखादं, तर इन्स्पेक्ट केल्यानंतर आहे ना त्याचं CSS स्टाईल शीटमध्ये हो का इथं दिसतंय का तुम्हाला, हे सगळ्यात इन्स्पेक्ट केल्यानंतर खाली बघा त्याने दिलेलं असतं की त्यांची पोझिशन असते, मार्जिन, परत बॉर्डर, परत पॅडिंग आणि तुमचा जो कंटेंट ॲक्च्युअल असतो तो, असं तुमचं वर्किंग होतं. ओके. आणि ही जी पोझिशन आहे ना, पोझिशन म्हणजे तुमचा अख्खा व्ह्यूपोर्ट. व्ह्यूपोर्ट म्हणजे आता मी लॅपटॉपवरून जॉईन केलंय, तो माझा व्ह्यूपोर्ट झाला. तुम्ही मोबाईलवरून जॉईन केला असेल तर तुमचा तो व्ह्यूपोर्ट. अशा मोबाईलची साईज, लॅपटॉपची साईज किंवा PCची साईज त्यानुसार ती पोझिशन असते. ओके. तर CSS बॅच 2 मध्ये एक फोल्डर बनवतो, सेशन 5, आणि इथं आता याच्या आतमध्ये आहे ना एक डायग्राम काढतो मी की तुमचं ॲक्च्युअल वर्किंग कसं असतं. की तुमचं मार्जिन इथं असणार, त्याच्यानंतर असणार आहे तुमची जी बॉर्डर, बॉर्डर झाल्यानंतर तुमच्या इथं पॅडिंग, आणि त्याच्यानंतर इथं तुमचा जो ॲक्च्युअल कंटेंट असेल तो. आता इथून इथं येतं, इथून हा बाण इथं येतो, इथून हा इथं. आता मला याच्यात टेक्स्ट टाकायचं आहे. टेक्स्ट मार्जिन MARGIN. नेक्स्ट येतं तुमचं बॉर्डर. हा इंटरव्ह्यूला पण क्वेश्चन विचारतात की अगोदर मार्जिन येतं का अगोदर पॅडिंग येतं, तर अगोदर मार्जिन येतं, त्यानंतर येतं तुमची बॉर्डर, आणि त्याच्यानंतर येतं पॅडिंग, आणि त्याच्यानंतर जो ॲक्च्युअल कंटेंट असतो ना, कंटेंट आपण जे पण आतापर्यंत टॅगमध्ये जे पण आपण दावायचा जो कंटेंट लिहिला, H1 असेल तुमचा पॅराग्राफ, तो तुमचा झाला कंटेंट. असं त्याचं वर्किंग आहे. याला आपण काय करू, आउटसाइड स्पेस. ओके. ॲक्च्युअल टेक्स्ट और इमेजेस, आणि हे जे पॅडिंग आहे ना इनसाइड स्पेस. इनसाइड स्पेस म्हणजे काय, तुमचा जो कंटेंट पासून जी बॉर्डर असणार आहे ना तो स्पेस, आणि तुमची बॉर्डर असणार आहे. ओके. सेव्ह करतो हे डायग्राम, डेस्कटॉपलाच करतो. फाउंडेशन, तुमचं फाउंडेशन असणार आहे. त्याच्या आतमध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे की तुमचा कंटेंट, ॲक्च्युअल जो कंटेंट असतो ना तो कंटेंट काय असतो, कंटेंट इज अ इनसाइड ऑफ एलिमेंट. एलिमेंट म्हणजे तुमचा जो टॅग असतो ना त्याला एलिमेंट. इनसाइड कंटेंट इज इनसाइड ऑफ एलिमेंट लाईक टेक्स्ट, तुमचा इमेज असेल किंवा तुमचा जो डेटा पण म्हणू शकतो त्याला, असं काहीतरी असेल, त्याला तुमचा जो कंटेंट म्हणते ती. आणि त्याची प्रॉपर्टी आहे, तर ह्या मी ज्या प्रॉपर्टी ज्या सांगतो, जर कोणी वहीत लिहित असेल ना
तर त्या वहीतल्या की कंटेंटचा आहे ना तुमच्या, जो पण आपण हाईट आणि विड्थ देतो ना, ती तुमच्या ॲक्च्युअल कंटेंटला अप्लाय होते. ओके, हाईट अँड विड्थ, WIDTH अप्लाइड टू ॲक्च्युअल कंटेंट. आतापर्यंत आपण जे पण बघितलं ना प्रॉपर्टी, CONTENT, या कंटेंटला अप्लाय झाल्या. तुमच्या हाईट आणि विड्थ असेल तर त्याचं एक एक्झाम्पल घेऊ आधी. कंटेंट .html, तुमची ही बॉर्डर, सॉरी तुमचा हा स्निपेट, बॉयलर प्लेट. स्निपेटला आपण काय करू, एक डिव घेऊ आणि सगळं इनलाईन CSS वापरणार आहे आपण. कंटेंट एरिया. ओके, तुमचा हा झाला कंटेंट एरिया. त्याच्या आतमध्ये स्टाईल टॅग, आणि त्या स्टाईलमध्ये त्याची जर विड्थ असेल, विड्थ 200 पिक्सेल. ओके, नेक्स्ट काय असेल, त्याची हाईट असेल 200 पिक्सेल. आणि अजून एक पाहिजे आपल्याला, याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे ना तो ॲक्वा ठेवू. सेव्ह केलं. आता हा डिव घेत नाही कारण की त्याचं एक्सटेन्शन अनेबल्ड नाही, त्यामुळे. ओके, गोलायचा ऑप्शन आला आपल्याला, तर गोलाय करू. हा झाला तुमचा कंटेंट एरिया. जेवढं पण आपण टाईप केलं ना, बघा त्याचं जे बॅकग्राऊंड कलर दिला, बॅकग्राऊंड कलर कशाला अप्लाय झाला, हाईट आणि विड्थ कशाला अप्लाय झाली, तुमच्या ज्या कंटेंटला अप्लाय झाली. इथं आता मी काय पण जरी टाकलं, तुमचा लोरेम 20, सेव्ह केलं आहे का, तुमचा जो पण कंटेंट आहे त्या कंटेंटच्या आतमध्ये तुमचं सगळं जे पण टेक्स्ट आहे ते सगळं अप्लाय झाले, असा तुमचा कंटेंट राहतो. नेक्स्ट काय आहे की आपला तुमचं पॅडिंग, वरून खाली होता पॅडिंग. पॅडिंग कुठं आहे तुमचं, हे वालं, की तुमचा हा झाला कंटेंट, त्याच्यानंतर येते पॅडिंग. आता हे लाईव्हलाच अप्लाय करतो. पॅडिंग .html, Ctrl+AC, Ctrl+AV, तुमचा हा HTMLचा डॉक्युमेंट. आता हे सगळ्या प्रॉपर्टी मी घालवतो, परत टाईप करू आपण. आता स्टाईल टॅगमध्ये आपलं मोकळं आहे. त्याच्या आधी जर थेरी लिहू. तुमचं पॅडिंग काय असतं की पॅडिंग इज मिडलवेअर ऑफ, मिडलवेअर, हां ओके, मिडलवेअर बरोबर आहे. पॅडिंग इज द मिडलवेअर ऑफ द कंटेंट, CONTENT, अँड बॉर्डर स्पेस. तुमचं पॅडिंग काय असतं की तुमच्या जो कंटेंट आणि जी बॉर्डर असते ना त्याच्यामधला जो स्पेस असतो त्याला पॅडिंग म्हणतात. बॉर्डरपासून दूर ठेवतात. तुमचं जे टेक्स्ट आहे ना ते बॉर्डरपासून किती अंतरावर लांब ठेवायचं आहे ना ते तुमचं पॅडिंग फिक्स करतं. सपोज आता त्याच्या प्रॉपर्टीज असतात, प्रॉपर्टीज की पॅडिंग स्लॅश टॉप, तुमचं पॅडिंग स्लॅश राईट, पॅडिंग स्लॅश बॉटम आणि पॅडिंग स्लॅश लेफ्ट, राईट टॉप बॉटम, असं तुमचं पॅडिंग असतं. आता काय करू आपण, सेव्ह करू. हे गोलाव केलं पाहिजे. ओके, आता याला तुमचं बॅकग्राऊंड कलर देऊ आधी. बॅकग्राऊंड कलर ॲक्वा, सेव्ह केलं. आता मला काय पाहिजे, पॅडिंग. याच्यात अजून थोडं जर वाक्य लिहायचे आहेत ते पण सांगतो की काय लिहायचं आहे. स्टाईल टॅगमध्ये तुमचं पॅडिंग टाकलं. आता ज्यावेळेस मी पॅडिंग फक्त टाकतो ना,
ओके. तर काय झालं बघा, त्यानं बॉर्डर आणि तुमचं जे ॲक्च्युअल कंटेंट आहे ना त्याच्यामध्ये त्यानं गॅप सोडला पॅडिंगमध्ये. आता इथं मी काय करतो, बॉर्डर कलर रेड. ओके, ते आता ओव्हरलॅप होणार. बॉर्डर हे साईड लास्टलाच बघ बॉर्डरचं, जस्ट बॉर्डर सुरू होईल. तर आता तुमचा हा जो कंटेंट आहे ना तो तुमचा पॅडिंग आणि कंटेंटमध्ये प्लस होतो. प्लस म्हणजे काय झालं, तुमचं जे ॲक्च्युअल कंटेंट असतो याच्यात आता एक वाक्य लिहा की पॅडिंग किंवा पॅडिंग प्लस तुमचा जो कंटेंट असतो ना इज इक्वल टू तुमचा बॉर्डर असतो, असं तुम्ही म्हणू शकता. कारण की बॉर्डर इज इक्वल टू तुमचं पॅडिंग आणि कंटेंट असतो. ओके. याच्या खाली पण आपला एक टॅग लिहू, मध्ये टाको टॉप बॉटम आणि लेफ्ट राईट, लेफ्ट आणि राईट. आता याचा मला सेव्ह केला, तुमचा कंटेंट आला आणि त्या कंटेंटमध्ये स्टाईल टॅग पॅडिंग 10 पिक्सेल आणि 30 पिक्सेल सेव्ह केलं. आला तुमचा हा पॅडिंगचा एरिया. आणि नेक्स्ट आपण बॅकग्राऊंड कलर वापरू, त्याला बॅकग्राऊंड कलर ब्ल्यू घेऊ. असं तुमचं वर्किंग होतं. आता त्याचा हे शॉर्ट हँड काय आहे नक्की, की शॉर्ट हँड असताना तुमचा लेफ्ट राईट टॉप आणि बॉटम. आता हे मी कशात कव्हर करणार आहे, हे जे पॅडिंग असतं ना ते तुमच्या मार्जिनमध्ये कव्हर करणार आहे की तुमचा ॲक्च्युअल सिंटॅक्स कसा असतो, लेफ्ट राईट टॉप बॉटम. आता ॲप्लाय कसं केलं मी बघा, लहान बायला सांगतो की ज्या वेळेस मी पॅडिंगला आहे ना 20 पिक्सेल दिलं, तर 20 पिक्सेल ते काय झालं की तो चारही बाजूनं तुमचा 20 पिक्सेलनं तुमचा जो बॉक्स आहे ॲक्च्युअल कंटेंट आहे तो चारही बाजूनं त्याला अप्लाय झाला. राईट. ज्या वेळेस मी टॉप आणि बॉटम देतो त्यावेळेस पण तो टॉप आणि बॉटमनं तो 10 पिक्सेल आणि 30 पिक्सेल घेतलं त्यानं. सॉरी, तुमचा टॉप हा झाला आणि हा झाला लेफ्ट. लेफ्ट म्हणजे हा डाव्या साईडचा. असा तुमचा वर्किंग होतो की ज्यावेळेस पहिली प्रॉपर्टी काय असते तुमची, टॉप बॉटम. ओके, इथं जरा चुकला. तुमची पहिली प्रॉपर्टी असते टॉप बॉटम आणि नेक्स्ट प्रॉपर्टी असते लेफ्ट आणि राईट, लेफ्ट राईट. आता हे काय आहे की कंट्रोल क्यू, हा झाला तुमचा. अरे ही जी प्रॉपर्टी आहे ती टॉप, परत तुमची ही जी बॉटम लेफ्ट असेल किंवा तुमची राईट असेल. तर ज्यावेळेस मी इथं काहीतरी देणार आहे ना एक व्हॅल्यू पॅडिंग इज इक्वल टू, त्यावेळेस तुमची ही टॉप आणि लेफ्टला प्रॉपर्टी जाणार आहे. आणि ज्यावेळेस लेफ्ट आणि राईट देणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला हे लेफ्ट आणि राईटचा कंटेंट हलणार आहे. ओके. टॉप बॉटम लेफ्ट राईट. तुमचं आता एक एक प्रॉपर्टी बघायची आपल्याला, पॅडिंग टॉप राईट बॉटम. आणि ज्यावेळेस आता इथं आता कमेंट्स टाकतो की किंवा याच्यात टाकू व्हेन प्रॉपर्टी पॅडिंग
इज इक्वल टू डबल कोटमध्ये त्याचं काहीतरी असेल व्हॅल्यू, त्यावेळेस आहे ना ती ऑल साइड्स अप्लाय. म्हणजे काय झालं, ज्यावेळेस फक्त पॅडिंग प्रॉपर्टी वापरतो ना त्यावेळेस काय होते की तुमच्या चारही बाजूने ती प्रॉपर्टी अप्लाय होते. आता हे आपल्या सब प्रॉपर्टी बघायचे आहेत की सब प्रॉपर्टी कशा वर्किंग होतात. इथं एक डिव घेऊ, त्या डिवला आपण टाकू पॅडिंग टॉप. आता ह्या चारही पण प्रॉपर्टी 1 2 3 4. बॉटम नेक्स्ट असेल लेफ्ट आणि इथं असेल राईट. इथं स्टाईल, त्या स्टाईलमध्ये पॅडिंग लेफ्ट 20 पिक्सेलनंच हे करू, 20 पिक्सेल px. आणि त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो आपण काय करू, ब्राऊन ठेवू. सेव्ह केलं. आता मला इथं लेफ्टच्या जागी टॉप, इथं बॉटम, इथं येणार आहे तुमचं लेफ्ट आणि इथं येणार आहे तुमचं राईट. सेव्ह केलं आणि डबल तुमचं प्रोग्राम चालू. ओके. आता ते वेगवेगळे कलर नाहीत त्यामुळं ब्राऊनच्या जागी इथं रेड घेऊ, इथं परत एक घेऊ ॲक्वा घेऊ आणि याला काय करू RGB कलर देऊ. ओके. आता बघा, ज्यावेळेस मी टॉप न करतोय तर टॉप न बघा त्यानं पॅडिंग सोडलं. तुमचा जो वरचा टॉप्स असतो वाय हॉरिझॉन्टल वाय, त्यावेळेस त्यानं टॉपनं सोडलं. आता पॅडिंग बॉटम, बॉटमनं काय केलं मी बॉटमनं पॅडिंग सोडलं, पण ॲक्च्युअल कंटेंट काय झाला तो टॉपला गेला. नेक्स्ट काय केलं मी पॅडिंग लेफ्टनं सोडलं, तर माझं ॲक्च्युअल कंटेंट लेफ्ट झालं. आता इथं पॅडिंग राईटला सोडलंय त्यानं, पण बाय डिफॉल्ट आपण डिव वापरतोय ना, तर डिव काय करतो तुमचा की तुमचं ॲक्च्युअल साईज घेतो. ॲक्च्युअल साईज काय घेतो की जेवढी राईट साईडला जेवढं पॅडिंग दिसतं ना इथून त्यानं सोडलं. हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे ना इथून त्यानं पॅडिंग सोडलं. असं त्याचं वर्किंग आहे, लेफ्ट राईट टॉप आणि बॉटम, असं तुमचं ॲक्च्युअल पॅडिंग वर्क होतं. ओके. आता त्याच्या व्हॅल्यूज की ज्यावेळेस आता मी सांगितलेलं की बाय डिफॉल्ट आहे ना व्हेन सिंगल व्हॅल्यू कसं वर्किंग असतं, ॲप्लाइंग सिंगल व्हॅल्यू, तर सिंगल व्हॅल्यूला आपण काय म्हणूया ऑल अराउंड व्हेन ॲप्लाइंग टू व्हॅल्यूज. तर लेफ्ट टॉप बॉटम आणि नेक्स्ट असते तुमची लेफ्ट कॉमा राईट. नेक्स्ट आहे की व्हेन ॲप्लाइंग 3 व्हॅल्यूज, इथं THREE 3 व्हॅल्यूज. तर त्याचं काय असतं की टॉप नेक्स्ट असतो तुमचा लेफ्ट राईट आणि जो शेवटचा राहतो तो राहतो तुमचा बॉटम. आणि ज्यावेळेस आपण 4 व्हॅल्यूज अप्लाय करतो तर 4 व्हॅल्यूचं सेम आहे सगळं. व्हेन ॲप्लाइंग 4 व्हॅल्यूज, तर त्याचं वर्किंग कसं असतं टॉप राईट बॉटम लेफ्ट, असं त्याचं वर्किंग. आता ही सगळ्याला अप्लाय होतं. हे जे तुमचे व्हॅल्यू आहेत ना आता सगळ्याला म्हणजे सगळ्याला अप्लाय होतं की टॉप लेफ्ट. याला एक नवीन एक्झाम्पल घेऊ. शॉर्ट
अँड पॅडिंग .html स्निपेट घेऊ. आता div into 4. आता मी हे जरा पटपट करतो. सिंगल व्हॅल्यू म्हणजे काय असतं तुमचं, इथं टेक्स्ट येईल, इथं येईल काहीतरी तुमचं सेकंड व्हॅल्यू, इथं येईल थर्ड आणि इथं येईल फोर्थ. फॉर्मॅट डॉक्युमेंट स्टाईल div sty स्टाईलमध्ये तुमचं पॅडिंग आणि 10 पिक्सेल करू. इथं पहिलं, इथं बॅकग्राऊंड कलर जो आहे तो ॲक्वा करू आणि ही ॲज इट इज आहे ना, आपल्याला कॉपी पेस्ट पाहिजे तुमचा स्टाईल टॅग प्रत्येकाला. तर मी काय करणार, इथं जाणार, अल्ट दाबणार, इथं इथं अल्ट इथं आणि इथं कंट्रोल व्ही केलं. आता या ॲक्वाच्या जागी मला सगळ्याचा RGB कलर घ्यायला लागणार. पिंक घेतो आणि हा वाला आहे ना येलो, येलो आहे तो, रेड घेऊ. आता ही झाली तुमची एक प्रॉपर्टी. जसं मी सांगितलं की तुमची ही काय झाली, एक प्रॉपर्टी. लक्ष द्या की ज्यावेळेस आपण वेन आपल्याला सिंगल व्हॅल्यू कशी अप्लाय करायची, तर अशी अप्लाय करायची. पॅडिंग द्यायचं, त्याला लेफ्ट टाकायचं नाही, बॉटम टाकायचं नाही. हे शॉर्ट हँड सिंटॅक्स आहे की फक्त 10 पिक्सेल दिलं ना तर चारही बाजूने अप्लाय होणार. जर इथं मी 10 पिक्सेल आणि इथं देऊ 20 पिक्सेल, परत इथं काय करू, 10 पिक्सेल, 20 पिक्सेल, 30 पिक्सेल आणि इथं 10 पिक्सेल, 20 पिक्सेल, 30 पिक्सेल आणि 40 पिक्सेल. आता याचं वर्किंग कसं दिसतंय ते बघा. हे सगळं ट्राय अँड रनचं तुमचे काम आहे. तर त्याचं वर्किंग कसं झालं, ज्यावेळेस पहिल्या आपण व्हॅल्यू केली तर चारही बाजून त्यानं स्पेस सोडली. आता नेक्स्ट आपण काय केली, 2 व्हॅल्यू वापरल्या, तर 2 व्हॅल्यूला पण ते चारही बाजून वर्किंग झालं. आता टॉप बॉटम काय झालं, हे तुमचं टॉप बॉटम आहे ना, ते 10 केलंय ना, त्याच्या जागी मी इथं जर 30 केलं, सेव्ह केलं, तर आला का तुमचा जो टॉप आणि बॉटम आहे तो जास्त झाला आणि तुमचा लेफ्ट आणि राईट आहे ना तो कमी झाला. ओके. नेक्स्ट काय की तुमचा व्हेन अप्लाइंग 3 व्हॅल्यूज, तर 3 व्हॅल्यू कशा वर्किंग होतात, तुमचा टॉप असतो, टॉप म्हणजे हा वाला 10 पिक्सेल हा झाला, लेफ्ट आणि राईट 20 पिक्सेल झाला, ही झाली आणि ही, आणि बॉटम आपण काय केलंय 30 पिक्सेल झाला तुमचा टॉप, लेफ्ट, राईट आणि बॉटम. आणि नेक्स्ट काय तुमचा व्हेन अप्लाइंग 4 व्हॅल्यूज म्हणजे काय तुमचा सेम ॲज इट इज वर्किंग करतो सिंगल व्हॅल्यू आणि फक्त आपण काय केलंय, टॉप 10 पिक्सेल, नेक्स्ट काय असतो तुमचा राईटमध्ये 20 पिक्सेल गेला. नेक्स्ट काय आहे की बॉटममध्ये 30 पिक्सेल आणि लेफ्टवाला आहे ना, हा जो लेफ्टवाला तो 40 पिक्सेल घेतला. असं त्याचं वर्किंग टॉप, राईट, बॉटम, लेफ्ट. हे तुम्ही कुठेतरी वहीत लिहून ठेवा, अदरवाईज काय पण करा. हे तुम्हाला थ्रू आउट जॉब करणार असेल वेबमध्ये तर लागणार आहे. आता तुमचं हे पॅडिंग जुने स्टुडंट आहेत ना, त्यासाठी मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्यामुळे तयार राहा. बॉर्डरबद्दल एक प्रश्न येणार आहे. तुमचा बॉर्डरचे काय असतं, प्रॉपर्टी विड्थ असते तुमचं, परत असते बॉर्डर स्टाईल, बॉर्डर कलर, राईट. आपण जास्त करून काय वापरतो, बॉर्डर कलर वापरतो. आणि त्याचा जो शॉर्ट हँड असतो ना, ते पण इथेच लिहितो, शॉर्ट SHORTHAND. शॉर्ट हँड असेल तुमचा कसं असतो, बॉर्डर कोलन, पहिला असतो पॅरामीटर 2 पिक्सेल आणि नेक्स्ट असतो सॉलिड आणि नेक्स्ट असतो रेड. ओके. असं तुमचा शॉर्ट हँड असतो की मला बॉर्डर काय पाहिजे, किती पिक्सेलनं पाहिजे,
कशा टाईपमध्ये पाहिजे आणि रेडमध्ये. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ आधी आणि नंतर मी प्रॉपर्टी विचारतो तुम्हाला. बॉर्डर .html. यात पण आपण काय करू, डिव सॉलिड बॉर्डर, याची जी स्टाईल प्रॉपर्टी, याच्या आतमध्ये बॉर्डर 4 पिक्सेल करू आणि सॉलिड ब्लॅक बरोबर आहे. आणि त्याचं जे पॅडिंग आहे ना ते आपण काय करू, 10 पिक्सेल 20 पिक्सेल ठेवू. सेव्ह केलं. आले का तुमचा जो पॅडिंग प्लस बॉर्डर झाला. इथं जर मी आहे ना तुमचं पॅडिंगच दिलं नाही, सेव्ह केलं, बघा तो कंटेंट बरोबर त्यानं बॉर्डर घेतली, राईट. जसं मी सांगितलेलं तुमचं पॅडिंग आणि जी बॉर्डर असते ना त्याच्या मधला जो स्पेस असतो तो तुमचा काय असतो, पॅडिंग असतो. पॅडिंग झाला का तुमचा, पॅडिंग चारी बाजूने त्यानं 20 पिक्सेल पॅडिंग सोडलं. आता एक क्वेश्चन, तर काय असतं, तुमच्या 4 प्रॉपर्टी असतात. ओके, एक अशी तुमची, याला आपण काय म्हणू, बॉर्डर स्टाईल. बॉर्डर स्टाईल म्हणजे काय, आता मी काय सांगितलं, बॉर्डर स्टाईल. याच्यातच तुम्हाला कळलं पाहिजे होतं की बॉर्डरची विड्थ असते. या 3 प्रॉपर्टी असतात बॉर्डरला. पहिली प्रॉपर्टी काय असते की किती विड्थ घेतली पाहिजे त्यानं. विड्थ म्हणजे काय, इकडं ही जी थिकनेस आहे ना, थिकनेस ह्याची जी जाडी आहे त्याला जी बॉर्डर विड्थ म्हणतात. तर त्यानं किती घेतली, 2 पिक्सेल पाहिजे मला. नेक्स्ट काय, ते बॉर्डर स्टाईल. बॉर्डर स्टाईल म्हणजे काय, इथं येणार तुमची पहिली प्रॉपर्टी आहे सॉलिड. नेक्स्ट येते डॅशड. नेक्स्ट असते तुमची डॉटेड. डॉटेड म्हणजे काय, आता ही सॉलिड म्हणजे काय, एक सलग त्यानं चौकोन घेतलाय ना तशी ती सॉलिड असते तशा टाईपमध्ये. आणि एक असते डबल. आणि त्या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला दावतो कशा असतात. आणि थर्ड पॅरामीटर काय सांगितलं, बॉर्डर कलर. हा जो तुमचा थर्ड पॅरामीटर असतो ना तो बॉर्डर कलर. आतापर्यंत आपण काय केलं की फक्त 2 पिक्सेल पाहिजे आणि सॉलिड रेड पाहिजे, सॉलिड रेड पाहिजे. पण सॉलिडच्या मागं आपण कधी विचारच नाही केला की याच्या ज्या 3 प्रॉपर्टी असतात त्या कुठेतरी लिहूनच ठेवलेल्या असतात. आता याला काय करू, सॉलिड बॉर्डर आहे ना 2 3, या सॉलिडच्या जागी डॅशड. नेक्स्ट आहे तुमचा डॉटेड आणि चौथी एक राहते ना आपली. आणि त्या चौथीला आपण काय करू, डबल. आता हे कलर जे आहेत, असंच आता मी RGB कलर घेणार आहे. ब्लॅकच्या जागी ब्ल्यू आणि तुमचा पिंक. ओके, पॅडिंग काय करू, प्रत्येकाला जरा जास्त करू, 10 पिक्सेल करू, म्हणजे जरा दिसताना पण कळेल की नक्की ते वर्किंग कसं होतंय. बॉर्डर 10 पिक्सेल. ओके, आला का तुमचा. आता बघा जी बॉर्डर आहे त्यानं काय केली, ही जी सॉलिड आहे ना त्या जागी डॅशड, इथं डॉटेड आणि नेक्स्ट असते तुमची डबल. ओके, आता बघा डॅशड म्हणजे कशी झाली तुमची, बघा इथं सगळ्याला मध्ये 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 असे डॅश आली. आणि त्यानं कॉर्नर पण बघा कसं असं घेतलेत, कॉर्नर पण. नेक्स्ट ते डॉटेड. डॉटेड म्हणजे काय, तुमचा जो गोल राऊंड असतो ना तुमचा डॉट, तो डॉटेड. आणि डबल म्हणजे काय, ॲज अ सॉलिड वानीच त्यानं वर्किंग झालं, फक्त मध्ये त्यानं थोडंसं असं पॅडिंग सोडलं, राईट. तुमचा जो बॉर्डरमध्ये पण पॅडिंग सोडलं त्यानं, त्याला तुमची डबल म्हणतात. असं त्याच्या 4 प्रॉपर्टी आहेत. आणि अप्लाय कसं करायचं, तर त्याचं बॉर्डर आणि त्याच्या 3 प्रॉपर्टी. पहिली प्रॉपर्टी काय की किती पिक्सेलनं पाहिजे, कसली बॉर्डर पाहिजे तुम्हाला आणि कोणत्या कलरची पाहिजे. ओके, असं त्याचं 3 टाईपमध्ये वर्किंग आहे. बॉर्डर काल अल्ट शिफ्ट 10 तुमचा मार्जिन margin .html तुमची इथं
स्निपेट सेव्ह केलं. त्याच्या आधी इथं येणार आहे तुमचा मार्जिन. तर मार्जिनच्या पण आहे ना, जसं पॅडिंगला आपण वापरतो तसंच सेम प्रॉपर्टी आहेत. त्यात फक्त एकच आहे, मार्जिन इज आउटसाइड स्पेस ऑफ इलेमेंट. आता याचा अर्थ काय आहे की जसं मी सांगितलं की तुमचा हा जो इलेमेंट असतो, तुमची बॉर्डर कधी येते, हा तुमचा जो कंटेंट आहे त्याच्या कंटेंटच्या आणि बॉर्डरच्या मध्ये जे काय असतं पॅडिंग असतं, आणि बॉर्डरच्या बाहेर म्हणजे काय तुमच्या इलेमेंटच्या बाहेर बॉर्डरपर्यंत तुमचा इलेमेंट असतो. इलेमेंटच्या बाहेर जे स्पेसिंग असतं ना त्याला तुम्ही मार्जिन म्हणू शकता. एवढं तुम्ही 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या की जो कंटेंट आहे तो आपला ऍक्च्युअल कंटेंट असतो, आपण जो काय लिहिणार आहे तो. नेक्स्ट काय असतं की बॉर्डरच्या आणि मधला जो कंटेंटमध्ये जागा असते ती पॅडिंग असतं. आणि बॉर्डरच्या बाहेर म्हणजे तुमचा जो इलेमेंट टॅग असतो ना, डिव टॅग असेल, पॅराग्राफ टॅग असेल, त्या टॅगच्या बाहेरची जी जागा असते ना ती तुमची मार्जिन असते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आणि देअर इज युज्ड फॉर एलिमेंट टू एलिमेंट्स स्पेसिंग. जास्त करून त्याचा यूज असाच आहे की आपल्याला 2 एलिमेंटमध्ये जर जागा पाहिजे असेल ना त्यासाठी आपण ते ठेवतो. आता या आज तर काही त्याचा यूज आपण एवढा बघणार नाही. ज्यावेळेस तुमचं पुढं पुढं जाईल ना डिस्प्ले फ्लेक्स वगैरे, त्यावेळेस आपल्याला स्पेसिंगसाठी आपल्याला ते मार्जिन वगैरे अप्लाय लागणार आहे. त्या सेम प्रॉपर्टी असणार आहेत त्या की मार्जिन टॉप असेल. इथं काय करतो मी, ह्याच्या तुमच्या 4 प्रॉपर्टी मी दिल्या त्या लेफ्ट आणि बॉटम ॲज इट इज पेस्ट करतो. आणि इथं फक्त मार्जिन येईल, कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही, टॉप राईट बॉटम आणि लेफ्ट. आणि त्याचा शॉर्ट हँड पण सेम ॲज इट इज शॉर्ट हँड्स. पॅडिंग वन असणार आहे तर मी ते टाईप करत बसत नाही. तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट्स काढणार आहे ना त्यात तुम्ही लिहा. इथं काय करू, डिव टॅग आणि त्या डिवमध्ये टाकू मार्जिन ऑल साइड्स. ओके. आणि याच्या आतमध्ये स्टाईल टॅगमध्ये मार्जिन काय करू 20 पिक्सेल. आणि त्याचा जो बॅकग्राऊंड कलर आहे तो ॲक्वा ठेवू. ओके. आता हा पहिला पोर्ट बंद करून तुमचा चालू केला आहे का, आला का तुमचा. जो मी काय सांगितलेलं त्याचं जर पॅडिंग दिलं मी तर पॅडिंग काय करणार तुमच्या इलेमेंटपासून बाहेर स्पेस सोडणार आहे. पण मार्जिन काय करते बघा, जसं मी सांगितलं. आता इथं मी काय करतो, पॅडिंग तुमचं चारी बाजून मला 10 पिक्सेल करू. ओके, सेव्ह केलं. आता काय केलं बघा, तुमचा कंटेंट जो आहे तो आत गेला का 10 पिक्सेलनं. असं तुमचं वर्किंग होतं की मार्जिन काय करतं, इलेमेंटच्या बाहेर जागा सोडली त्यानं. हा तुमची जी बॉर्डर आहे ना त्याच्या बाहेर जागा सोडली. त्या बॉर्डरला पण मी काय करतो, याची वरती बॉर्डर करतो स्टाईल टॅगमध्ये. खाली लेस डिसमिट होईल तुमचा ड्यू आणि त्याची बॉर्डर. तर पहिला टॅग काय येतो की किती पिक्सेलची पाहिजे, मला 2 पिक्सेलची बॉर्डर पाहिजे. नेक्स्ट प्रॉपर्टी काय असते की कशी पाहिजे, सॉलिड रेड RED. ओके, आलं का तुमचा. आता बघा बॉर्डर, आता त्याच्या पॅडिंगची आपल्याला येत नाही, ते काय बोलतात पॅडिंगला आपल्याला जसं बॉर्डर वर्किंग होतं ना तसं पॅडिंगला पण आपल्याला हे करायचं नाही तर तुम्हाला दावलं असतं. पॅडिंग जर बघायचं असेल ना इन्स्पेक्ट करायचं आणि इन्स्पेक्टवरती आहे ना, आता याच्यावरती पहिल्यांदा तर इलेमेंटवरती हॉवर करायचं. इलेमेंट घेतल्यानंतर आहे ना त्याचं मार्जिन आहे का, आता बघा त्याच्यावरती मी हॉवर केलं, तुमचा हा झाला इलेमेंट. त्याचं पॅडिंग, आता ते पॅडिंग शो का होत नाही, बरोबर तर आहे. इथं हेड नाही, तुमच्या बॉडीमध्ये हा वाला इलेमेंट
हां ओके, आता ते घेत आहे बघा. मी काय केलं, ह्या डिवला सिलेक्ट केलं तुमच्या डिवला. आता हे बघा झाला तुमचा ॲक्च्युअल कंटेंट. मी काय सांगितलं तुमच्याला, ॲक्च्युअल कंटेंट काय असतो, जो तुम्ही टाईप केलेला जो कंटेंट असतो तो कंटेंट झाला. नेक्स्ट काय येतं तुमच्या बॉर्डर आणि तुमचा जो कंटेंट आहे त्याच्यामध्ये काय असतं, जी पॅडिंग असतं. पॅडिंग काय आलं बघा हो का, दिसतंय का तुमचं हे पॅडिंग झालं. आणि त्याच्या बाहेर मी काय केलं, 2 पिक्सेलची बॉर्डर टाकल्या. तर बॉर्डरवरती बघा हॉवर केल्यानंतर आला का तुमचा बॉर्डरवाला. आणि त्याच्या बाहेरचं जे असतं ना ते मार्जिन झालं. आपण मार्जिन किती केलंय, 20चं. 20 म्हणजे चारही बाजून आपलं मार्जिन झालं. अशा टाईपमध्ये तुमचं मार्जिन वर्किंग होतं. ओके, आता ह्या तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्या प्रॉपर्टी अप्लाय करायच्या जेवढ्या मी आता सांगितल्या ना. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी, की तुमचे मार्जिन टॉप राईट बॉटम लेफ्ट आहे ना, ह्या ट्राय अँड रनच्या प्रॉपर्टी सेम ॲज इट इज वर्किंग होतं. मी आता सांगितलंय, पण तुम्हाला चेक कसं करायचं की त्याला अप्लाय झालंय का नाही, आणि ते स्पेस किती सोडल्या ते पण तुम्हाला दिसतंय. ओके, एवढं मार्जिन. आता आपला जो नेक्स्ट आहे तुमचं काय झालं, सगळं कट करतो. तुमचा कंटेंट झाला, बॉर्डर झाली, मार्जिन झालं. नेक्स्ट काय आपलं, की बॉक्स साइजिंग. बॉक्स साइजिंग एक्स. आता बॉक्स साइजिंग काय असतं, की तुमचं बाय डिफॉल्ट आहे ना तो कंटेंट बॉक्स असतो. बाय डिफॉल्ट तुमचं बॉक्स साइजिंग जी प्रॉपर्टी असते, बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी, बॉक्स साइजिंग बाय डिफॉल्ट, तो असतो कंटेंट बॉक्स. कंटेंट बॉक्स. आता कंटेंट बॉक्स काय, जेवढा तुमचा कंटेंट आहे ना तेवढं त्याचा बॉक्स घेतो. तुमची त्याची विड्थ असेल ना, विड्थ इज इक्वल टू ओनली कंटेंट. बाय डिफॉल्ट तो असा वर्किंग असतो. ओके, आणि त्याच्यात अजून एक आहे की पॅडिंग आणि तुमचं बॉर्डर एक्स्ट्रा ई एक्सटीआर एक्स्ट्रा विल बी ॲडेड. ओके, बॉक्स सायझिंगमध्ये आहे ना तुमचं पॅडिंग आणि बॉर्डर वगैरे सगळं वर्किंग होतं. बाय डिफॉल्ट तो असतो कुठला, बॉक्स सायझिंग असतो. एक एक्झाम्पलच घेऊ, बॉक्स सायझिंग .html. इथं डिव, आणि या डिवमध्ये कंटेंट बॉक्स सायझिंग. आता याच्या आतमध्ये तुमचा स्टाईल टॅग, आणि त्या स्टाईलमध्ये येणार आहे तुमची, इथं वरती टाकू मध्ये विड्थ टाकू 200 पिक्सेल. सेव्ह केलं, आणि तुमचा जो ब्राउझर आहे ना त्याच्यावरती आपण अप्लाय करू, म्हणजे तुम्हाला पण कळेल की एक एक प्रॉपर्टी अप्लाय कशी कशी होते. सेव्ह केलं आणि त्याची विड्थ 200 पिक्सेल दिल्या. नेक्स्ट काय केलं, त्याचं जे पॅडिंग आहे ना चारी बाजूने मला 220 पिक्सेल पाहिजे. ओके, त्याला पॅडिंग भेटलं. आता हे सगळं दिसण्यासाठी आहे ना आपण काय करू, बॉर्डर 5 पिक्सेल सॉलिड, सारखं सॉलिड नको डॉटेड करू आणि ब्लॅक करू. सेव्ह केलं तर त्याला डॉटेड बॉर्डर भेटली. नेक्स्ट काय तुमची बॉक्स सायझिंग. तर त्याला प्रॉपर्टी असतात एवढ्या, की त्याची बॉर्डर बॉक्स कंटेंट बॉक्स बाय डिफॉल्ट काय असतो, तो कंटेंट बॉक्स असतो. आता ही सेव्ह केली तर चेंज झाला का, नाही झाला का, तर बाय डिफॉल्ट तो असतो. तर कंटेंट बॉक्सच्या जागी आहे ना आपण बॉर्डर बॉक्स करू, बॉर्डर बॉक्स. ओके, तर काय झालं बघा, त्यानं जेवढी तुम्ही विड्थ दिलेली ना तर बाय डिफॉल्ट त्यानं तेवढीच विड्थ घेतली, आणि त्याच्या बाहेर बरोबर आहे ना तुमचं जे पॅडिंग असेल, तुमची जी बॉर्डर असेल ना ती ॲक्च्युअल वर्किंग झालं. जर का मी इथं कंटेंट बॉक्स घेतल्यानंतर काय झालं, बाहेर गेलं ना तशा टाईपमध्ये. बाहेर म्हणजे काय, आपण त्याला विड्थ दिलेली ना तशा टाईपमध्ये. आता याच्यात जी वाक्य आहेत
की बॉक्स सायझिंग झाल्यानंतर कोणता येतो तुमचा बॉर्डर बॉक्स. बॉर्डर बॉक्स बॉक्स प्रॉपर्टी. आता त्यात वाक्य काय येतं, देअर विल बी कंटेंट प्लस तुमचं पॅडिंग असेल आणि प्लस तुमची बॉर्डर विल बी इन्क्लुडेड. असं तुमची बॉक्स प्रॉपर्टी वर्किंग होते. ओके, इथपर्यंत कळलं असेल तर मार्जिन कोलॅप्स इज मर्ज विथ टू एलिमेंट्स. म्हणजे काय झालं, तुमचे दोन एलिमेंट्स असतात ना, ते एकाच्या आतमध्ये एक ओव्हरराईट होतात ना, त्यावेळेस तुम्हाला ते मार्जिन कोलॅप्स वापरायचं असं. आणि त्याची प्रॉपर्टी काय असते, वर्टिकल. वर्टिकल याच्या आतमध्ये तुम्ही टाकू शकता टॉप किंवा बॉटम, असं त्याचं वर्किंग आहे. ह्या दोनच प्रॉपर्टी असतात, वर्टिकल, टॉप आणि बॉटम. मार्जिन नाही, आपण काय करतो, मार्जिन कोलॅप्स, मार्जिन .html स्निपेट. या स्निपेटमध्ये आपण काय करू, h2 टॅग घेऊ आणि हेडिंग टाकू काहीतरी, HEADING. नेक्स्ट येतो तुमचा पॅराग्राफ टॅग. पॅराग्राफमध्ये टाकू पॅराग्राफ टॅग आणि याला टाकू स्टाईलमध्ये मार्जिन बॉटम. मार्जिन बॉटममध्ये 30 पिक्सेल आणि याला पण टाकू स्टाईल मार्जिन टॉपमध्ये 20 पिक्सेल. ओके, असं झालं. त्याचा 30 आणि 20 काय झालं. आता याचं वर्किंग कसं सांगू तुम्हाला की बॉडीवरतीच घेऊ. 8×32. ओके, आता बघा त्यानं काय केलं माहिती आहे का, त्याचा मार्जिन कोलॅप्सचा अर्थ काय असतो, तुमची जी स्पेस असते ना इज इक्वल टू 30 पिक्सेल नॉट 50 पिक्सेल. आता याचा अर्थ काय आहे की इथं बघा प्रॉपर्टी आपण काय केलंय, ही 30 आणि ही 20 आपण जर हिशोब केला तर H2 टॅगमध्ये आपण काय केले, मार्जिन त्याला 30 पिक्सेल दिले, पॅराग्राफ टॅगमध्ये आपण काय केलं 20 पिक्सेल दिलं, असं टोटल 50 पिक्सेल त्याला झालं. पण ॲक्च्युअल तसं नसतं. ॲक्च्युअली किती झालं, त्याला 30 पिक्सेलच भेटलं. आता हे कसं झालं बघा, याच्यावरती मी हॉवर केलं ना मार्जिनमध्ये, तर साईडनं बघा त्याला काय दिलंय 8 8 8 8 8×32. आता ते पॉईंटमध्ये उत्तर देत नाही, त्यामुळे ते तसं झालंय की 8. आणि त्याचं ॲक्च्युअल कंटेंट काय आहे की 781.333/76 असं काहीतरी त्याचं असतं. आता हे आपल्याला कोलॅप्स नाही करायचं सपोज, तर हे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्या हे ॲज इट इज ठेवतो आणि याला कमेंट टाकतो, Ctrl+V आणि मार्जिन टॉप व बॉटमच्या जागी इथं टाकतो मी राईट आणि इथं टाकतो लेफ्ट. सेव्ह केलं. आता बघा त्यानं काय केलंय, यानं राईटनं सोडलं आणि यानं लेफ्टनं सोडलं. आणि याचं मार्जिन बघा मी 30 पिक्सेल पण सोडलं नाही आणि 20 पिक्सेल पण टॉप टू बॉटम ठेवलं नाही, तरी पण ते काय झालं. याला पण करतो, हे आहे का, जेवढा तुमचा हेडिंगमध्ये गॅप होता ना तेवढाच त्याने इथं पण घेतला. राईट, याला आपण काय केलंय, टॉप आणि राईटला आपण फक्त पॅडिंग दिलंय, सॉरी मार्जिन दिलंय, तरी पण काय झालं त्यानं जे मार्जिन घेतलं ना वरून ते फक्त एकाच घेतलं 30 पिक्सेल, 50 पिक्सेल घेतलेलं नाही. तर हे मार्जिनचं ज्यावेळेस
कोलॅप्स वगैरे तुम्हाला कधी कळणार की रिस्पॉन्सिव्ह ज्यावेळेस होत नाही ना वेबसाईट. रिस्पॉन्सिव्ह म्हणजे काय? इथं बघा. ओके. आता हे ओके हां. तर आता मला ते रिस्पॉन्सिव्ह करायचे. हे स्टाईल नको आहे मला. अशी स्टाईलवरती क्लिक केल्यामुळे आहे ना. HTML वरती. HTML कुठे गेलं? आयला यात पण डिबग AI वरती आलोय. चांगलं आहे. तर आता बघा ते नाही ना. आता हे फक्त पॅराग्राफ टॅग आहे किंवा याला आपण बॉर्डर वगैरे आपण काय दिलं नाही. पण ज्यावेळेस आहे ना, आता हे याच्यावरती येतं हे पण नाही. तुमची नोड जे एकच वेबसाईट जी मला आवडते. ओके. आता इन्स्पेक्ट केल्यानंतर आहे ना, याच्यावरती बघा जसं जसं मी कंटेंट कमी करतोय ना, तर बघा ते कोलॅप्स होते. कोलॅप्स म्हणजे हा तुमचा जो नॅवबार आहे तो डायरेक्ट काय झाला, आडवा झाला. तशा टाईपमध्ये ज्यावेळेस आपण रिस्पॉन्सिव्ह बनवायला जातो ना कोणती पण वेबसाईट आपल्या साईडनं विदाऊट युझिंग बुटस्ट्रॅप, तर हे काय करतं तुमचा हा जो काहीतरी बटन आहे ते एकात एक घुसतात. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं, हे जे पॅरामीटर्स असतात ना की तुमचं घुसतात कशामध्ये, ज्यावेळेस तुम्ही टॉप आणि बॉटम प्रॉपर्टी वापरताना त्यावेळेस तुमचं मार्जिन कोलॅप्स होतं. मग त्यावेळेस आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की तुम्हाला जे वापरायचं आहे ते काय वापरायचं, तुम्हाला लेफ्ट आणि राईटमध्येच आपल्याला खेळायचं आहे. मग तिथे तुम्हाला हे कमी जास्त करायला लागणार की टॉप बॉटमचे जे प्रॉपर्टी असतात त्या तुम्हाला कमी जास्त करून ॲडजस्टमेंट करावी लागते. ओके.